2 महिन्यापूर्वी लातूरच्या खंडापूर येथे झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आणि संतांच्या पादुका दर्शन सोहळ्याच्या राज्यभरामध्ये भाविकांनी हजेरी लावली आणि स्वखुशीने कुणी भक्तिभावाने या कार्यक्रमासाठी दान दिलं। जमेल तसं कुणी 500 दिले तर कुणी 5 लाख रुपये दिले। जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांनी देखील लाखोचं दान दिलं। यातून कोट्यावधीचा पैसा जमा झाला। मात्र भक्तिभावाने दिलेल्या दानाचा स्वतःसाठी उपयोग करत या कार्यक्रमाचे आयोजक किशोर जाधव महाराज शिवनीकर यांनी कोट्यावधीचा पैसा घेऊन फरार झाले असून शिवनीकर महाराज लातूरात भाड्याच्या खोलीत राहत होते आणि आता 2 महिन्यातच त्यांनी 1.25 ते 1.5 कोटींचा आलिशान बंगला खरेदी केलाय आणि यावर देखील आता आक्षेप घेतला जात असून किशोर महाराज यांच्या नव्या बंगल्यापासून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहरामध्ये गेल्या 2 महिन्यांपूर्वी जो अखंड हरिनाम सप्ताह आणि संतांच्या पादुकाचा दर्शन सोहळा जो पार पडला, त्या दर्शन सोहळ्यानंतर आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले किशोर महाराज जाधव शिवनीकर यांच्यावरती। त्यांनी या कार्यक्रमातून आलेली सगळी देणगी घेऊन फरार झाल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे आणि या कार्यक्रमाच्या नंतर 2च महिन्यात किशोर महाराजांनी लातूर शहरामध्ये जवळपास 1.25 ते 1.5 कोटींचं घर विकत घेतलं असल्याची चर्चा देखील आहे आणि ते जवळपास निश्चित देखील आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणची ही पाठीमागची बिल्डिंग जी आहे ती किशोर महाराज जाधव शिवनीकर यांचे नवीन घेतलेली आत्ता नव्यानं खरेदी केलेली ही बिल्डिंग आहे आणि ही टोलेजंग 2 मजली इमारत जी आहे ती जवळपास 1.25 ते 1.5 कोटींची असल्याचा या ठिकाणी दावा केला जातोय। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील हा दावा करण्यात आला की लातूर शहरामध्ये किरायानं राहणाऱ्या एका किशोर महाराजासारख्या व्यक्तीनं 2च महिन्यात 1.25 ते 1.5 कोटींचं लातूर शहरामध्ये घर जे आहे ते घेतलं। ते कसं घेतलं आणि कोणत्या मार्गाने हे पैसे आले आणि कोणत्या मार्गातून आलेल्या ह्या पैशानं हे घर विकत घेतलं असा सवाल देखील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे। लातूरमध्ये जर पाहायला गेलं तर या संतांच्या पादुका आल्याच्या नंतरच एक चर्चेला उधाण आलं होतं की या संतांच्या पादुका ज्या आहेत त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत, या चर्चेला उधाण आलं होतं। मात्र या पादुका उत्सव पादुका असल्याचं यावेळी समितीच्या वतीनं आणि कदम महाराजांच्या वतीनं सांगण्यात आलं। तेथूनच हा वाद सुरू झाला आणि त्यानंतर हा कार्यक्रम जवळपास पूर्णपणे संपन्न झाल्याच्या नंतर या कार्यक्रमामध्ये कोट्यावधींची देणगी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली होती। देणगीदारांनी देणग्या दिल्या होत्या। लातूर जिल्ह्यासह कोल्हापूर, नाशिक, नांदेड, सांगली, सातारा, जालना आणि यासह विदर्भातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आले होते। प्रत्येक भाविकानं आपापल्या परीनं होईल तसं दान या ठिकाणी दिलं होतं। जवळपास काही जणांनी 500 दिले, काही 5 लाख दिले, काही जणांनी लाखो रुपये दिले। मंत्र्या संत्र्यांनी आणि आमदार खासदारांनी देखील या सगळ्या कार्यक्रमासाठी पैसा पुरवला होता, मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या होत्या। मात्र हा सगळा जो पैसा आहे तो कोट्यावधींच्या घरात आकडा गेल्याच्या नंतर या सगळ्या ज्या संस्थेची किंवा हे सगळं जे एका संस्थेच्या किंवा ट्रस्टच्या नियमात व्हायला पाहिजे होतं अशी कुठलीही ट्रस्ट निर्माण झालेली नाही किंवा कुठल्याही संस्थेचं कागदपत्र या ठिकाणी जोडण्यात आलेलं नाही आणि वैयक्तिक किशोर महाराज जाधव यांनी हा सगळा पैसा जो आहे तो आपल्या वैयक्तिक कारणासाठी आपल्याकडेच ठेवलेला होता आणि त्यासोबतच या सगळ्या पैशावरती किशोर महाराजांनी अखेर डल्ला मारून आता किशोर महाराज जवळपास फरार झालेले आहेत असं सांगतायत। किशोर महाराजांनी अनेक या ठिकाणी जेवढे 3 ते 3.5 कोटींचा अपहार करून या ठिकाणी ते जवळपास फरार झाल्याचं सांगण्यात आले। मात्र एकंदरीत परिस्थिती जर पाहायला गेली तर भक्तीचा आणि भावनांची खेळ करून हा सगळा पैसा जो आहे घेऊन किशोर महाराज जाधव शिवनीकर जे आहेत ते या ठिकाणाहून फरार झालेले आहेत। वेगवेगळे वक्तव्य ते समाज माध्यमांमध्ये पोस्ट करत आहेत, मात्र नेमकं सत्य काय हे पुढे येऊन सांगायला अजूनही किशोर शिवनीकर हे अजूनही तयार नाहीत। त्यामुळे एकंदरीतच त्यांच्या या नव्यानं घेतलेल्या प्रॉपर्टीवर वादग्रस्त आणि वादाचं चिन्ह या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.